इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहमध्ये गाथा नंबर 8 आहे। सत्ता सौवपयथां सविस्सरो वाणन्तपज्जाया भंगुपाददुवत्ता सपडिवखा हवदी एका। सांगार्थ सर्व पदार्थामध्ये स्थित आहे। सर्व पदार्थामध्ये स्थित आहे। सविश्वरूप आहे। अनंत पर्यायात्मक आहे। उत्पादवय ध्रुवाने सहित आहे। सप्रतिपक्ष रूप आहे आणि एक आहे। म्हणजे काय सांगायला लागलेत? अस्तित्व गुणाचं वर्णन चाललंय। असं ॲक्च्युली कुठल्या ग्रंथांमध्ये कुठल्या धर्मामध्ये अस्तित्वावर वर्णन केलेलं नाही आहे। सगळं वर्णन येईल की तुमचं देवशास्त्र गुरूंबद्दल धर्माबद्दल, पण असं की अस्तित्वावर चिंतन किंवा प्रवचन असं हे ग्रंथांमध्ये चाललंय आपल्या। तर कसं आहे अस्तित्व? सर्व पदार्थांमध्ये स्थित आहे। म्हणजे जेवढे काही द्रव्य आहेत ना, अनंत द्रव्य, त्या सर्व द्रव्यांमधली असलेली ती सत्ता, ते अस्तित्व, त्याचं वर्णन आहे। त्याला म्हणायचं सगळ्या द्रव्यांमध्ये जी व्याप्त आहे ती सत्ता महासत्ता। आणि मग त्याचं जेव्हा आपण भेद करून सांगणार तर त्याला म्हणलं अवांतर सत्ता। काय म्हणजे एक शब्द वेगळे आहेत फक्त एवढंच। सगळे जीव म्हणून एक जीव शब्दामध्ये सगळ्यांना ग्रहण केलं तर त्याला म्हणायचं महासत्ता, काय ममता। आणि त्यातनं माझा जीव असं म्हटलं तर अवांतर सत्ता झाली। मग असं दाखवलं होतं आम्ही की भेद करत जायचं पुढं म्हणजे ती महासत्ता सुद्धा एकरूप राहत नाही। महासत्ता अवांतर सत्ता होती, परत अवांतर सत्ता महासत्ता होती, परत अवांतर सत्ता बदलती, असं। अवांतर इन द सेन्स महासत्ता म्हणताना व्यापक आणि अवांतर सत्ता म्हणताना व्याप्य, थोडं छोटं। तर कसं घेतलं होतं? जर आपण काय घेतलं, द्रव्य म्हणून घेतलं किंवा सत म्हणून घेतलं, समजा सत ही झाली होती महासत्ता, तर त्याच्यामध्ये सगळे द्रव्य आले। तुम्ही इकडं सरका त्यांना। काय म्हणले? हे जेव्हा 6 द्रव्य घेतले त्यावेळी महासत्ता झाली। अवांतर सत्ता काय? एक द्रव्य। त्यातलं म्हणजे सगळे द्रव्य हे झालं महासत्ता, आणि त्यातलं एक द्रव्य घेतलं तर ते अवांतर सत्ता। आता एक द्रव्य महासत्ता करा, अवांतर सत्ता काय? त्यातले अनंत गुण, हे झाले अवांतर सत्ता। सांग, गुण एक जर महासत्ता केलं तर त्यातले अविभाग प्रतिच्छेद घ्याती झाला अवांतर सत्ता। ते पण किती आहेत? अनंत अविभाग प्रतिच्छेद आहेत। त्यातलं पण परत अविभाग प्रतिच्छेद केलं, राहू दे। अविभाग प्रतिच्छेद जर महासत्ता केलं तर काय अवांतर सत्ता त्यात उघडते। म्हणजे वर्णिजींनी घेतलं बरं का हे सगळं वर्णन। नाही ह्याच्यात कुठं परमाणू येणार? असं एक पुद्गल थोडी आहे। अविभाग प्रतिच्छेदामध्ये असणारा अनुभाग, तर ते जे अनेक प्रकारचं असतो त्याच्यामुळे त्याला केलं त्यांनी अवांतर सत्ता। फलदान शक्ती म्हण किंवा त्याचं काय असतील ते रसशक्ती म्हणा, असं म्हणलं तरी चालतंय। म्हणजे जे महासत्ता म्हणत असताना समजलं का, व्यापक असती ती महासत्ता। काय म्हणले ममता? कुठे गेली? महासत्ता आहे ती व्यापक असती, आणि त्यातलं व्याप्य म्हणा, अंश म्हणा, ती अवांतर सत्ता। उदाहरण सांगतो एक। कोण आहे तू? फडे का दोषी आहे? गांधी। सगळं गांधींचं कुटुंब, मग त्यांना सगळ्यांना गांधी हे शब्द वापरलं तर काय झालं? महासत्ता। आणि त्यातले तू गांधी, मी गांधी नाही म्हण की मी जीव आहे, तर ते झालं अवांतर सत्ता। म्हणजे एक अंश घेतला आपण तर ते अवांतर सत्ता झालं। काय म्हणले सान्वी? जेव्हा आपण काय बघितली? बाग बघितली, सगळी झाडं आहेत त्याच्यामध्ये, मग सगळ्या झाडांचं असणारी ती
ते वन, ते झाड म्हणलं तर त्याला म्हणायचं महासत्ता. महासत्ता म्हणजे काय, तुझ्या भाषेमध्ये काय सांगायचं आता? स्कूलमध्ये समज आता सगळे स्टुडंट्सची असलेले सगळे क्लास आहेत ते वेगळे वेगळे, त्यातले असणारे स्टुडंट्स सगळे स्टुडंट हे शब्द कोणाला आलं? सगळ्यांना आलं ना, 1st to 10 पर्यंत सगळ्यांना. मग स्टुडंट म्हटल्यावर त्याला म्हणायचं महासत्ता. हे शब्द आहे एक फक्त शास्त्रातलं. त्यातलं तू एक कुठल्या स्टँडर्डला? 6th स्टँडर्डची स्टुडंट, तू पुढं जरा, तर त्याला म्हणायचं अवांतर सत्ता. म्हणजे काय, जे सगळ्यामध्ये व्यापत असतं त्याला म्हणायचं महासत्ता, आणि त्यातलं आपलाच किंवा एक स्वतंत्र घेतला, एक अंश घेतला तर त्याला म्हणलं अवांतर सत्ता. मग कधी महासत्ता अवांतर सत्ता होती, अवांतर सत्ता पुन्हा महासत्ता होती. आणि मग त्यांनी पुढं घेतलंय ते विशेषण सप्रतिपक्ष. म्हणजे काय, सतचं प्रतिपक्ष काय असतं? असत. तसंच सगळे जे काय असतील ना अनंत पर्यायात्मक द्रव्य आहे त्याचं प्रतिपक्ष, प्रत्येक विशेषणाला एक प्रतिपक्ष घेऊन सांगितलं त्यांनी. आता मला सांगा, गाथेमध्ये 6 विशेषण दिलेत त्यांनी. सरक किती तर बस की, शास्त्रात बघ ना, ते दार उघड पूर्ण. सांगा, गाथेतले जे विशेषण आहेत ना 6, त्या 6 विशेषणांचे प्रतिपक्ष, म्हणजे सत्तेला 6 विशेषणं दिली आहेत, पण त्याचे प्रतिपक्ष रूप अजून 6 विशेषण होतात. कुठले कुठले? पहिलं घेतलं सर्व पदार्थ स्थित, त्याचं प्रतिपक्ष एक पदार्थ स्थित. सविश्वरूपला एक गुणरूप असं घेतलं प्रतिपक्ष. अनंत पर्याय, नीट म्हण की, अनंत पर्यायात्मक ही जर पक्ष झालं तर त्याचं प्रतिपक्ष काय? एक पर्याय. पुढं ध्रुव वान, जर पक्ष झाला तर प्रतिपक्ष काय? बरोबर, छान. एक उत्पाद घेतला, वे घेतला, किंवा त्रिलक्षणात्मक हे जर पक्ष घेतलं तर अत्रिलक्षणात्मक हे त्याचं प्रतिपक्ष आहे. असं त्यांनी 2 प्रकारांनी वर्णन केलं. एक तेच की सप्रतिपक्ष सांगतोय आपण. आणि एक आहे सत्ता म्हटलं तर त्याचं प्रतिपक्ष अनेक रूप आहे. म्हणजे ही महासत्ता एक रूप आहे तर अवांतर सत्ता अनेक रूप आहे. असं वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने प्रतिपक्ष सुद्धा घटवले. महिने वर्णन घेतलंय थोडंसं, त्यातलं वाचते. नाही, मला बघावं लागणार खूप. 8वीच गाथा की पहिलंच पुस्तक आहे. समजून काय फायदा आपल्याला? माझी सत्ता, माझ्यामध्ये पण सत्ता आहे ना. सत्ता म्हणजे माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे. कोणामुळं आहे ते? कोणाच्या मुळं नाही आहे. म्हणलं की आपण आपल्या आईवडिलांमुळं आपलं अस्तित्व निर्माण झालं वगैरे असं नाही आहे. प्रत्येक जीवाचं आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे. काय म्हणले सान्वी? तू कोणामुळं आहे? मम्मीमुळं आहे का पप्पामुळं आहे का दोघांमुळं पण नाही? तर माझं करता कोणी नाही, माझं अस्तित्व स्वतंत्र आहे. मम्मी पप्पा दीक्षा घेऊन गेले समज, मग तू राहणार का नाही राहणार? सांग, त्यांच्या आधी मी दीक्षा घेणार म्हण की असं. म्हणजे जरी कोणी आपल्याबरोबर असेल नसेल, कुठं गेलं तरी सुद्धा आपलं अस्तित्व स्वतंत्र असतं. जसं आर्यनचं अस्तित्व सांग आता, आहे का नाही? का मम्मी नाही म्हटल्यावर तो गायब होऊन जातो असं असतं काय? नाही. म्हणजे अस्तित्व आपलं आपल्यामध्ये स्वतंत्र आहे. कुठं पण राहावा ते अस्तित्व निराबाध असतं. तर त्यांनी त्यासाठी इथं थोडासा खुलासा करून सांगितले. सत्ता 2 तरह की होती है, महासत्ता और अवांतर सत्ता. सत्ता माने है पण, आहेपणा. जैसे यह वस्तु है तो है के मायने क्या है के मायने सत्ता, मौजूदगी. तो सत्ता 2 तरह की होती है, एक महासत्ता और एक अवांतर सत्ता. मिळालं का? 48 पान आहे माझ्याकडचं. सब पदार्थों में यह पदार्थ है, केवल है की ही दृष्टि रखी जाए तो वह है सब पदार्थों में है. समजण्यासारखं आहे. असं त्याचं आपण कधी इंटेन्शन जात नाही आपलं त्याच्याकडं. मी आहे
मी स्त्री आहे नुसतं स्त्री म्हणत असताना त्याकडे जातं लक्ष, पण आहेकडे कुठं लक्ष जातं. मग त्या आहेला बघा, म्हणजे जेव्हा ध्यान शिबिर झालं ना तर त्यावेळेस तिथं राहू देत रुपाली ऐक, तर त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं, ते शास्त्रावर खालचं वरचं खाली, त्यांनी काय सांगितलं की महाराजजींनी सांगितलं मी आहे हे चिंतन सांगितलं कॅसेटमध्ये. तर तिथं जयश्री फडे काकी आहेत ना, त्यांनी म्हटलं की महाराजजींनी मीवर ट्रेस केलं, मी आहे जाणा असं. तर ते म्हणले मला आहेवर फोर्स झाला, म्हणजे त्यांना मी फोकस करायचं होतं. ते म्हणले मी तर पकडला गेला, की आहे पकडला गेला ह्याच्यात जास्त विशेषता वाटली. त्यामुळं कोण कसं धरेल तसं, मग आहेमध्ये अस्तित्व जाणलं जातं ना आपलं. म्हणून कसं चिंतन करायचं, जेव्हा आपण म्हणलं शब्द काय, मी एक आहे, मी शुद्ध आहे, तर त्या विशेषणाकडे जातो आपण, आहेकडं नाही जात ना. मग आहे पण एक विशेषण आहे ॲक्च्युली, अस्तित्व गुणातून सांगायचं आहे. म्हणून आता मी आहे, कोण आहे हे बघायला लागलाय ना तुम्ही आता, तर कोण आहे नाही, मी आहे. पहिल्यांदा अस्तित्वाला शोधा, तर मग त्याची विशेषणं नंतर मिळणार तुम्हाला. त्यामुळं आहे अस्तित्व गुण आहे तो एक असा. आता दर्शनोपयोगाच्या पर्यायामध्ये तशी अनुभूती काय म्हणायचं, एक आता प्रतिभास आहे तो तसा. मग आहेचा अनुभव सगळ्या गुणांमध्ये व्याप्त आहे सांगितलं की. अस्तित्व दर्शन गुण आहे, ज्ञानगुण आहे, मग अस्तित्व गुण विभुत्व शक्तीने सगळ्यामध्ये व्यापक आहे. त्यामुळं आहे रूपाने सगळे गुण आहेत, सगळे शक्ती आहेत, सगळे धर्म आहेत आपल्या आपल्यामध्ये. पण आहे रूपाने तो आहे हा अस्तित्व गुण सगळ्यामध्ये विभुत्व शक्तीचं कार्य सांगितलं त्यांनी. काय नाही काय त्याचं 47 शक्तीमधलं काव्य विभुत्वचं. इसका प्रताप न होय खंडित, जब प्रभुता जीव की सब दुर्गुण सभी में व्यापते, यह आत्मशक्ती सदैव की. विभुत्व शक्ती सांगितली की सगळे गुण सगळ्यामध्ये व्यापक आहेत, व्याप्त आहेत. ज्ञान पण कार्य सांगा, ज्ञानाचं कार्य काय, जाणणे म्हणतं ना. कोणाला जाणतं ज्ञान, मग ते बघा ना, असं ज्ञान दर्शनाला पण जाणतं, ज्ञान चारित्राला पण जाणतं, ज्ञान आनंदाला पण जाणतं, म्हणजेच व्यापक आहे सगळ्यामध्ये ज्ञान. जसं आहे व्यापक आहे ना, समजते का काय सांगते मी. दर्शन आहे, चारित्र आहे, सगळ्या गुणांमध्ये आहे रूपाने ते व्यापक आहे अस्तित्व गुण. तसंच ज्ञान गुण सुद्धा सगळ्या गुणांमध्ये व्यापक आहे, त्यामुळे ते जाणण्याचं कार्य करते. समजलं का काय सांगितलं. ज्ञानाने बाकीचे सगळे गुण म्हणून तर अचेतन म्हणले गेले, पण ज्ञानामध्येच जाणण्याची शक्ती आहे, ती सगळ्याला जाणण्याचं कार्य करते. त्यामुळं ज्ञान पण सगळ्यामध्ये दर्शनोपयोगामध्ये काय सांगितलं, ज्याचा निर्णय ज्ञानोपयोगात होणार आहे त्याचा सामान्य प्रतिभास आहे तो दर्शनोपयोग. म्हणजे अस्तित्व गुण म्हणजे बस आहे पण आहे तो, आणि दर्शनोपयोगामध्ये स्वसंवेदनाची प्रतीती आहे पण निर्णय नाही आहे, एवढंच. मीचं वेदन सुरू आहे ना, अस्तित्वाचं कार्य आहे, आणि मीचं वेदन निरंतर जे म्हटलं आबालगोबालांना जे आहे ते वेदन आहे फक्त. तसं निर्णय होणार तर ज्ञानामध्ये होणार, प्रामाण्य होणार तर ते ज्ञानामध्ये, पण ते स्वसंवेदन जे आहे ते निराकार आहे. तर त्यामुळे ते दर्शनोपयोग वेगळा आणि अस्तित्व गुण वेगळा. जैसे पुस्तक की सत्ता पुस्तक में ही है, चौकी में नहीं है, और सत्ता सामान्य सब में है, और यह बालक है, यह जवान है, यह बूढ़ा है, इस तरह जो विशेष सामान्य है वह सब में नहीं है. काय म्हणले, जेव्हा ते पर्यायाकडून दाखवतो ना, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, मी बालक आहे, मग ती एक पर्याय विशेष आहे, ती सगळ्यामध्ये नाही आहे, पण आहेची सत्ता सगळ्यामध्ये आहे. काय कळलं सांग. सामान्य काय आणि विशेष काय ते सांग. सामान्य म्हणजे सगळ्यामध्ये आहे, आणि विशेष म्हणजे एखादी पर्याय घेतली त्यातली. माझं पण सगळ्या पर्यायांमध्ये मी आहे, मग ते सामान्य झालं अस्तित्व माझं, पण आत्ता वर्तमानातल्या पर्यायात माझं अस्तित्व आहे, ह्याला म्हणायचं विशेष. मग ध्यानात आपल्याला त्याला पकडायचं आहे, तो जो मी आहे ना त्याला पकडायचं आहे, तर अनुभूती होणार. आपण कोणाला पकडतोय,
पर्यायाला पकडतोय, अवस्थेला पकडतोय, म्हणून मी समजत नाही. तू कोण आहे? कोण आहे? मी आहे. म्हण की जीव आहे. इथं असल्यावर जीव आहे. आवाजच निघा ना की जीवाचा बाहेर गेलाय का काय जीव? मग मी जीव आहे असं नुसतं म्हणायचं नाही आहे, तर अनुभव करायचा आहे तसा. मग मी स्वतःला सान्वी म्हणते की नाही, मग सान्वी म्हणून मी जाणतो त्यावेळेस मी नाही, तू सान्वी म्हणून बघत असताना स्वतःला तसं रूप दिसतंय ना तुला. माझे असे कान, डोळे, नाक, हात, पाय, तोंड असं आहे, मी सान्वी आहे असं बघतो आपण. तर हे शरीराचं नाव आहे, जीवाचं नाव नाही आहे. जीव कुठं आहे? त्या शरीरापासून वेगळा आहे, त्याला बघावं लागणार. कसा दिसतो जीव? कशाने दिसतो? कुठल्या दुर्बिणीने बघायचं जीवाला? का कुठलं झूम करून वगैरे काय फोटो काढायचा आणि झूम करून बघायचं? कुठं दिसतो जीव? दिसतो का आतमध्ये? फोडायचं ते कुठं तरी मोबाईल पण दिसणार नाही, कारण त्याच्यामध्ये जीव नसतो. आम्हा म्हणतात ना ते ग्रुप फोटो काढता तुम्ही स्कूलमध्ये असतात ना, तुमचं काय म्हणतात त्याला, गेट टुगेदरच्या वेळेस वगैरे, असं गॅदरिंगच्या वेळेस. आणि मग त्यात कुठं बघायचं? तिथे तिथे मी आहे, तिथे आहे. आम्हा सांगतात ना असं. कुठं असतो आपण? कुठं असतो? तिथं नसतो, इथं असतो. म्हणून तिथं शोधायला जातोय, बाहेर सगळं हेच चुकतंय. म्हणून शरीर म्हणजे मी नाही. समस्त पदार्थों में रहे ऐसी सत्ता तो यह महासत्ता कहलाएगी. माने सदृश अस्तित्व की सूचना देती है महासत्ता, और प्रत्येक पदार्थ में उस ही की जो सत्ता है वह पदार्थ के स्वरूप का सूचक है, वह अवांतर सत्ता. काय म्हणायचं? महासत्ता म्हणजे सादृश्य अस्तित्व दाखवते, आणि अवांतर सत्ता म्हणजे स्वरूप अस्तित्व. लिही काय सांगितले? कुठं आहे वही, पेन नाही, काय नाही असलं. नाटकात जायचं कुठं तरी, तिथं ते वर्डिंग कोणतरी डायलॉग म्हणायचे तेच. काय चाललंय? स्वरूप अस्तित्व आणि सादृश्य अस्तित्व. म्हणजे सादृश्य अस्तित्व म्हणजे सगळ्यामध्ये सदृश रूपाने राहणारं सामान्य आहे ते, आणि स्पेसिफिक एकामध्ये जेव्हा दाखवतो विशेष रूपाने त्याला म्हणायचं स्वरूप अस्तित्व. म्हण दोन नावं काय? स्वरूप अस्तित्व आणि सादृश्य अस्तित्व. सादृश्य अस्तित्व म्हणजे सामान्य, सगळ्यांमध्ये व्यापक असतं ते, आणि सदृश स्वरूप अस्तित्व स्पेसिफिक एकामध्ये जे काय आहे ते वेगळं विशेष. एक मनुष्य के बारे में जो जवान है उसके बारे में हम दो दृष्टि लगा सकते हैं. जिस दृष्टि में सब मनुष्य बराबर है यहाँ, और एक यह जवान है, बलशाली है, पुष्ट है, ऐसी एक जवान की भी सत्ता लगा सकते हैं. म्हणजे काय म्हणलं? आता मी जसं मगाशी सांगितलं ना, काय जीव म्हणून सांगितलं समजा, तर एक जीव घेतला तर आता हे सगळे जीव घेतले समजा, अनेक जीव आहेत, त्यांना जीव म्हणून नाव दिलं. काय नाव? कुठली सत्ता म्हणायचं त्याला? महासत्ता म्हणायचं. आणि त्यातला एकच जीव घेतला तर त्याला म्हणलं अवांतर सत्ता. बरोबर? आता हाच जीव वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने बघणार आपण. एकच जीव आहे त्याला तुम्ही महासत्ता आहे का अवांतर सत्ता आहे? तो जीव महासत्ता आहे का अवांतर सत्ता आहे? दोन्ही पण आहे. व्ह्यू आहे फक्त तुमचा, हेच सांगायचं त्यांना इथं. ज्या व्ह्यूनी बघता ना, जसं मी सगळ्या जीवांमध्ये तू एक जीव आहे असं मी बघितलं तर महासत्ता झाली ती. आणि तुझा जीव मग स्पेसिफिक तू कोण आहे, मग तुझ्यामध्ये काय काय आहे, हे झालं अवांतर सत्ता. म्हणजे त्यांनी आता सांगितल्यासारखं सगळे जवान म्हणजे काय? मनुष्य आहेत, सगळे मनुष्य आहेत, त्यामध्ये हा जवान आहे असं म्हटलं तर अवांतर सत्ता झाली. आता सगळे जवान घेतले समजा तुम्ही, एक 4-5 जण, मग ह्याच्यामध्ये पुन्हा एखादाच कोणीतरी स्पेसिफिक आहे, तो डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, असं जेव्हा त्याला वेगळं काढत त्यावेळेस त्याला म्हणायचं अवांतर सत्ता. हे सांगायला तिथं. बलशाली आहे, पुष्ट आहे, असं कोणी एक जवान की भी सत्ता लगा सकते हैं. अब इतनी दृष्टि में उस मनुष्य के बारे में 2 तरह की सत्ता समझ में आई. एक मनुष्य सामान्य और एक जवान सामान्य. काय?
यालाच म्हणा मनुष्य सामान्य किंवा जवान का म्हणजे मानकतेमध्ये घेतलं जवान म्हणजे सामान्यच घ्यायचं तिथं, पण ह्या सगळ्या जवानांमध्ये तो पण एक जवान आहे ना, त्यामुळं मनुष्य सामान्य म्हणत असताना पण ती एक दृष्टी झाली आणि जवान सामान्य म्हणताना सुद्धा तो एक सामान्यच झाला. म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्ह्यूनी बघताय एवढंच, दृष्टिकोन म्हणतो ना आपण. हां, पण वेगळ्या अँगलनी बघितलं तुम्ही असं. हां, जसं समज एका कॉन्फरन्समध्ये सगळे बसलेत आणि सगळेजण तरुण आहेत. मग सगळे तरुण म्हणून बघत असताना एक कॅटेगरी झाली, त्याच्यामध्येच काही डॉक्टर आहेत असं म्हटलं तर ती एक कॅटेगरी झाली. मग त्यात आले की नाहीत का ते जवान? मग जवान सामान्य आणि डॉक्टर सामान्य असं वेगळं वेगळं झालं तरी पण ते सामान्यांमध्ये गर्भित आले. मग एकच मनुष्य दोन्हीकडे पण आला की. तसंच सामान्य जी असते ती सत्ता, तुमचा व्ह्यू कसा आहे त्याच्यानुसार तुम्हाला समजणार. सामान्य मनुष्य की सत्ता, विशेष मनुष्य की असत्ता उसी में है. आता ते सत्ता आणि असत्ता सांगतायत प्रतिपक्ष रूपाने. म्हणजे माझी सत्ता ती पराची असत्ता आहे. कसं? त्यालाच काय म्हणतो आपण? आपल्यात असणारे दोन धर्म कुठले? आस्ती आणि नास्ती. मग आस्ती धर्म कोणाचा आहे, नास्ती धर्म कोणाचा आहे? हां, नास्ती म्हणजे आस्ती धर्म काय सांगतो? माझा आस्ती धर्म काय सांगतो? मी स्वद्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने आहे. आणि नास्ती धर्म काय सांगतो? परचतुष्टयाने मी नाही. मग पर नाही हे सांगतोय त्यावेळेस ते पराचा धर्म आहे का माझा धर्म आहे? माझा धर्म आहे. कारण पराची नास्ती माझ्यामध्ये आहे हे सांगायचे, पण ती माझ्या स्वभावामुळे आहे. त्याचा स्वभाव त्याच्यामध्ये म्हणून सांगितलं. असं कधी विचार करता का? म्हणजे मी लहान असताना असं लय वेळा विचार करायची की मीच काय, म्हणजे मी आई का नाही आहे, मी दिदी का नाही आहे, असं उगीच आपलं विचारायचं. काय शास्त्र विस्त्र माहीत नव्हतं बरं का, पण मीच का आहे असं जर असं यायचं विचार. तुम्हाला यायचं का नाही? आता माझीच विचारसरणी असली म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी ठेवून असं स्वतःला विचार करणार की ह्यांच्या ठिकाणी मी का नाही आहे, अभ्यास करत बसारे त्यांचं झालंय सगळं, आता मी ती का नाही आहे मी, असं एकदा असं सहज विचारायचं. किंवा किती पैसे असते त्यांच्या हातामध्ये पप्पाच्या, माझ्याकडे काय नाही आहे म्हटल्यावर मी त्यांनी का नाही आहे मी, असं उगीच असं विचारायचं. पण माझी आहे, माझा अस्ती माझ्यामध्ये आहे आणि त्यांची अस्ती त्यांच्यामध्ये आहे. आत्ता पण विचार करा की तुम्ही तुमच्याच पर्यायामध्ये का आहे, तुम्ही तुमच्या रूपच का आहे, असं कधी करता का? विचार करा की जरा असं. हां, मी तर माताजींचे रूप का नाही आहे, मी महाराजांचे रूप का नाही आहे, मी अरिहंतांचे रूप का नाही आहे, असं कधी विचार करता का जरा स्वतःला? काय करायचं? आपण विचार करतो सगळे उलटेन सुलटेन संसारिकच. म्हणून असं पण विचार करा. म्हणजे आळंदकर काका सांगतात की दिवसभरात चिंतन जे करता ना ते तुम्हाला स्वप्नात येतं. आपण चिंतन हेच करतो, पैसा भरपूर मिळावा आणि कुठंतरी फिरायला जावं, हे असावं ते नसावं असलं. म्हणले तुम्ही हे चिंतन करा की मी मुनी व्हावं. बघा की स्वप्नामध्ये मुनी होऊन याल. स्वतःची मुनी दीक्षा होती का कधी? म्हणले स्वप्नात. दीक्षा घेतो का कधी स्वप्नात? चालते की. आता स्वप्नात बघायला तर चालतंय का नाही? आता तुम्ही घेत नाही आहे जाऊ देत तर ते पण नाही, कारण चिंतनच तसं करत नाही तर कुठं दिसणार. मग ते म्हणतात मला तशी स्वप्न पडतात. आपल्याला साधं स्वप्नात बी येत नाही. अय बस खाली. तर एक स्त्री असती, सुंदर स्त्री असती आणि ती स्त्री मेली आणि तिचं प्रेत पडलं होतं तिथं. तर त्या एका स्त्रीकडं पाहायची अनेकांची दृष्टिकोन बघायचा आहे ना आपल्याला. जसं इथं या एकाकडं पाहण्याची दृष्टी वेगळी आहे, तसं ती जी स्त्री मेली होती तर ती वेश्या होती. मग तिथून एक भोगी मनुष्य चालला होता. त्यांनी बघितलं आणि काय विचार केला, ही अजून जगली असली तर मी अजून तिच्यापासून आनंद घेतला असता. तिथूनच कोण चाललं होतं? एक मुनी चालले होते, काय म्हणायचं, साधू चालले होते. त्यांनी तिच्याकडे बघून काय विचार केला, म्हणले किती दुर्लभ मनुष्य पर्याय मिळाली होती पण सगळी भोगामध्ये वाया घालवली. तिथून एक कुत्रा चालला होता. तो काय म्हणाला,
म्हटले तीच जर मला मिळाली तर माझ्या 3 दिवसाचं भोजनाचा कार्यक्रम संपला, म्हणजे चिंता संपली. मग एकच आहे ना ती वस्तू, तर त्याकडे सगळ्यांचं पाहण्याचा वेगळा वेगळा दृष्टिकोन. का? कारण तसे धर्म तिच्यामध्ये आहेत. प्रत्येक वस्तूमध्ये असे अनेक धर्म आहेत, म्हणून तशा रूपाने ती वस्तू दिसते. असंच आपण पण ज्या सत्तेकडं पाहतो, ज्या द्रव्याकडं पाहतो, त्याकडं पाहण्याचा आपला वेगळा वेगळा दृष्टिकोन आहे, तर तशी रससत्ता तिथे दिसणार, महासत्ता रूपाने किंवा अवांतर सत्ता रूपाने. मग सत्ता ही पराच्या अपेक्षेने असत्ता पण आहे. जिथं सत्ता आहे तिथंच असत्ता पण आहे. जैसे मिट्टी का घड़ा बनाया, उसमें जो मिट्टी का ढंग होता है वह तो सामान्य है, और घड़े का ढंग है वह विशेष है. काय कळलं? मिट्टीचा घडा. मला शब्द नको सांगू, काय समजलं ते सांग. मिट्टी सामान्य हां, तसं त्याची अवस्था तशी बनली आहे म्हटल्यावर ती विशेष झाली. मिट्टी म्हणताना सामान्य मिट्टी झाली. तो घड़े का ढंग मिट्टी के ढंग में नहीं है, मिट्टी का ढंग घड़े के ढंग में नहीं है. काय? माती घड्यामध्ये नाही आहे, घडा मातीमध्ये नाही आहे. मग घडा कशाचा आहे? घडा मातीचा आहे, माती घड्याची आहे. पाहताना सांगितलं, घडा पाहताना माती नाही पाहिली तुम्ही, आणि माती पाहताना घडा नाही पाहिला. त्यामुळं माती मातीमध्ये, घडा घडामध्ये आहे. घड्यामध्ये माती नाही, मातीमध्ये घडा नाही. सांग बघू 4 वाक्य. माझं तारगटून सांग तसं. मी माझ्यामध्ये, मी पोरामध्ये नाही, परामध्ये नाही, पोरामध्ये. परच आहे ते, वाटतंय का तसं? पण मी म्हणजे पोरगा नाही, पोरगा म्हणजे मी नाही. मी माझ्यामध्ये, तो त्याच्यामध्ये आहे. महासत्ता अवांतर सत्ता के रूप से असत है, अवांतर सत्ता महासत्ता के रूप से असत है. काय कळलं? महासत्ता ही अवांतर सत्तेच्या असत आहे, आणि अपेक्षेने. आणि अवांतर म्हण. सत्ता महासत्तेच्या अपेक्षेने असत आहे. अवांतर सत्ता महासत्तेपेक्षा असत आहे, महासत्तेच्या अपेक्षेने म्हणायचं. असत आहे. आणि अवांतर सत्ता, तेच वाक्य 2 वेळा सांगायला होती का? काय? महासत्ता अवांतर सत्तेपेक्षा, अपेक्षा नाही ग बेटा, अपेक्षेने. ही महासत्ता अवांतर सत्तेच्या अपेक्षेने असत आहे, आणि अवांतर सत्ता महासत्तेच्या अपेक्षेने असत आहे. जेव्हा ज्याची विवक्षा असते ती सत झालं, आणि त्याच्या भिन्न जे काय आहे ते सगळं असत झालं. मग हे समजून काय फायदा हे सांगायला लागले. सम्यक ज्ञान के अतिरिक्त अन्य उपायों में मोह क्षय की असफलता. राहू दे तुझं, ऐक काय म्हणले. जोपर्यंत सम्मीची ज्ञान होत नाही तोपर्यंत मोहाचा क्षय होत नाही. मग कसा होणार आहे मोहाचा क्षय हे समजून? मोहाचा क्षय होतो का? कसं? मला सांगायच्यात अनुभूतीचा विषय कुठे आहे? मग सगळ्यांची सत्ता घेऊन काय करायचं? महासत्ता अनुभूतीचा विषय आहे का अवांतर सत्ता हे सांगा मला. लय कळत नाही मला. मग अवांतर सत्ता विशेष आहे, सामान्य असतो तो अनुभूतीचा विषय असतो. मग कसं? सामान्य विशेष त्याच्या अपेक्षेने ठरले गेले ना, जोडीच्या अपेक्षेने ठरले गेले. अवांतर सत्तेच्या अपेक्षेने महासत्ता. मी जे सांगणार त्याला सगळ्याला खोडणार आहे मी. महासत्ता अनुभूतीचा विषय आहे का अवांतर सत्ता? आता मी एक जीव आहे, महासत्ता पण होऊ शकते आणि अवांतर सत्ता पण होऊ शकते. दोन्ही होऊ शकते. कसं ते घटवा घे नुसतं म्हणून. माझ्या अपेक्षेने महासत्ता जरी म्हटलं मी माझ्या अपेक्षेने म्हणजे मी जीव आहे. असं कसं? मग तुमच्या अपेक्षेने म्हटल्यावर ते विशेष झालं, सामान्य कुठं झालं? सामान्य दाखवावा लागतो आम्हाला अनुभूतीचा विषय. जीव आहे, अनंत गुण. बरोबर. अनंत गुणांचा समूह रूप जे आहे ना ती महासत्ता घ्यायची, तो अनुभूतीचा विषय. त्याला अभिवृत्तीचा विषय म्हणा, नाहीतर शुद्ध संग्रहणयाचा विषय म्हणा, त्याच्याद्वारे घेतलेला तो अनुभूतीचा विषय महासत्ता पण आहे. आणि अवांतर सत्ता म्हणजे सादृश्य अस्तित्व म्हणताय ना तुम्ही. ॲक्च्युली सादृश्य अस्तित्व अनुभूतीचा विषय नाही आहे असं सांगितलं जातं, पण ही एक विवक्षा आहे की ज्याच्या अपेक्षेने तो पण आपल्या निर्विकल्पतेचा विषय असू शकतो. काय? अनंत गुणामध्ये व्याप्त असणारी ती माझी सत्ता, त्याला म्हणायचं महासत्ता. आणि अवांतर सत्ता कशी? मग जीवच आहे की ज्ञान गुणवाला मी आहे. अखंड वस्तू नाही. अवांतर सत्ता कशी?
त्याच्यातले एक गुण अनंत घेतला ना. गुणातून एक हा गुण अनंत घेतला. गुणवाला मी म्हणलं तर तो अनुभूतीचा विषय झाला. मग एक घेतलं तर अवांतर सत्ता विशेष झालं की ते एका गुणाकडून अखंड वस्तू अवांतर सत्ता. अवांत सत्ता आणि एक अनंत गुण घेतले की महासत्ता झाली. मग एक गुण घेतलं तरी पण तो विशेष झाला, भेद झाला, अभेद बघायचा आहे आपल्याला. एका गुणाकडून अखंड वस्तू मग तो अवांतर सत्ता कुठं होणार? एक गुण घेतला म्हटलं अवांत सत्ता. मग एक गुण घेतलं सामान्य कसं होणार? विशेष होणार. असं मग इथं करत असताना सांगायचं, जेव्हा सगळे जीव घेतले त्यावेळेस माझा जीव वेगळा काढला तर तो झाला अवांतर सत्ता. मग तो जीव माझ्यासाठी अनुभूतीचा विषय आहे. समजलं म्हण? सगळे घेतले तर महासत्ता. कोण सगळे? आई पप्पा बहीण भाऊ. हां हां सगळे जीव घेतले तर बर अवांतर सत्ता झाली. पण अनुभूतीचा विषय कसा होणार तो? मग सगळे जीव समजून मला फायदा नाही आहे, सगळ्या जीवांच्या आश्रयाने मला मोक्ष नाही आहे, तर त्यातला माझा जीवच माझ्यासाठी, म्हणून म्हटलं स्वरूप अस्तित्व हेच अनुभूतीचा विषय आहे. आणि महासत्ता म्हणत असताना सगळ्या जीवांकडे बघायचं आहे. माझा जीव कोणामध्ये व्याप्त आहे तर अनंत गुणांमध्ये व्याप्त असणारा तो माझा जीव, तो अनुभूतीचा विषय होऊ शकतो. समजलं तर माझं भाग्य तुम्हाला. नाही तर विशेष नाही थोडंसं. तेच ना, म्हणजे जेव्हा आपण महासत्ता दाखवतो ना, महासत्ता अवांतर सत्ता समजलं, पण अनुभूतीसाठी कसा उपयोग करायचा? तेच ना, जेव्हा महासत्ता दाखवतो त्यावेळी सगळ्यामध्ये व्यापक असणारी ती महासत्ता कोण आले? मोह नाही ना? का आले? मग या म्हणा गीता 5 मिनिटच आहे, या म्हणा. आहे की 5 मिनिटं ऐकून ना काय किती तिकडंच ध्यान लागलं, ते उघडं तुमच्यासाठी ठेवलं दिसतंय मी दरवाजे. महासत्ता म्हणजे काय सांगायचं होतं? महासत्ता नाही, पहिल्यांदा अवांतर सत्ता घेऊ आपण. सगळे जीव आहेत, हे सगळे जीव समजले जीव जीवरूप आहेत, तर ते माझ्यासाठी मोक्षासाठी आनंदासाठी उपयोगी नाहीत. मग त्यातला माझा जीवच उपयोगी आहे असं म्हणत असताना ही अवांतर सत्ता झाली. मग हा मला अनुभूतीचा विषय होऊ शकतो. काय? माझा जीव, निज जीव, म्हणून ते निज ध्रुव शुद्ध आनंद आत्मा हे घेतो ना, त्यावेळेस ती अवांतर सत्ता स्वरूप अस्तित्व म्हणायचं त्याला, तो आपल्या अनुभूतीचा विषय होऊ शकतो. पण जेव्हा हा जीव फक्त एकटा विषय केला, आपण काय लक्ष केलं तर तो कसा आहे? अनंत गुणामध्ये व्याप्त आहे. अनंत गुणांच्या आधाररूप असणारा हा जीव, ती त्याची महासत्ता म्हणायचं. ज्ञान गुणवाला जीव, आनंद गुणवाला जीव, मग सगळ्यामध्ये त्या सगळ्या अनंत गुणांमध्ये तो जीव आहे ना, म्हणून तिथं तो जीव महासत्ता झाला. मग या सगळ्या गुणांचा संग्रह रूपाने असणारा तो जीव, म्हणून त्याला म्हणलं शुद्ध संग्रहणयाचा विषय, आणि तो आपल्या अनुभूतीचा विषय होऊ शकतो. जरा महासत्ता आणि अवांतर सत्ता थोडंसं डोक्यात आलं तर समजेल. पण आता तुम्ही काय म्हणलात मगाशी की सगळ्या जीवा म्हणजे अनंत गुणां, म्हणजे आता माझा जीव घेतला तर अनंत गुणांमध्ये व्याप्त असणारा तो एक जीव म्हणताना महासत्ता झाला. मग तो अनुभूतीचा विषय आहे. बरोबर. आणि मग इकडे अवांतर सत्तेमध्ये काय घ्यायचं? मग तो विशेष झाला, तो अनुभूतीचा विषय नाही होणार, इथं होणार नाही. सामान्य वस्तू असते ती अनुभूतीचा विषय असते. कारण विशेषतेकडे गेलो की पर्यायामध्ये येणार किंवा मग भेदरूप होणार. मग भेदरूप नसते, अनुभूतीचा विषय अभेद असतो. मग हा अभेद आहे ना, आणि इवन हा पण अभेद आहे. ह्याच्यामध्ये भेद झाला नाहीये जेव्हा तुम्ही अन्य जीवांकडे, अन्य द्रव्यांकडे पाहताय तेव्हा. त्यामुळं हा वेगळा स्वतंत्र झाला जीव, म्हणून हा पण अभेद आहे. आणि हा जेव्हा सगळ्या गुणांमध्ये व्याप्त असणारा तो जीव घेतला तो पण अभेद आहे. म्हणून अनुभूतीचा विषय अभेद असतो, एक असतो, सामान्य असतो, स्वरूप रूप असतो, असं सगळी त्याची विशेषणं घेतली तर समजणार. समजलं? समजणार. हे पण समजण्यासारखं आहे. फक्त आपण जेव्हा अनुभव करतो ना त्यावेळेस असं वेगळं वेगळं करणार का? माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे, माझ्यामध्ये चारित्र्य गुण आहे, करणार. पण ते करत असताना भेद होणार, तर तिथं अनुभव नाही राहिला, विचार आहेत, ते व्यवहार झाला तो. मग त्यातून पण अखंड जेव्हा आपण अनुभव करणार त्यावेळेस तो तुम्हाला काय म्हणायचं, तो अनुभूतीचा विषय होणार. जेव्हा अनंत गुणात व्याप्त असणारा तो जीव घेतला ती महासत्ता झाली.
पण सगळ्या जीवांमध्ये माझा जीव वेगळा, तो मला अनुभूतीचा विषय म्हटलं तर ती ती अवांतर सत्ता झाली. म्हणून विवक्षा वेगळी वेगळी आहे. जेव्हा सगळ्या जीवात घेतो त्यावेळेस निज जीव वेगळा काढला म्हणून ती अवांतर सत्ता झाली. आणि मग जीव म्हणत असताना हे अनंत गुण घेतले इथं बरं का. आता अनंत गुणांमध्ये व्याप्त असणारा तो जीव असं म्हणत असताना ती महासत्ता झाली. हा महासत्तेचा विषय अनुभूतीचा विषय असू शकतो, पण हा नाही बरं का. इथं अवांतर सत्ताच करायची. जेवढं समजलं तेवढं धरा, बाकी सर्व दे माझ्याजवळ. जैसे कोई चाहे कि हमारा स्त्री पुत्र से अधिक मोह है, तो मैं ऐसी लड़ाई छेड़ दूं कि हमारा मोह ही मिट जाए. जब दिल खट्टा हो जाएगा तो मोह दूर हो जाएगा, तो इससे भी मोह दूर न होगा. म्हणजे काय म्हणायचं त्यांना, घरामध्ये एखाद्याविषयी तुम्हाला जास्त स्नेह आणि एखाद्याविषयी म्हणजे राग म्हणजे स्नेह आणि द्वेष म्हणजे वैर. कोण आहे सांग, कोणावर द्वेष आहे, कोणावर राग आहे. विबोधवर अनुराग आणि महिमावर द्वेष. कसं तर एखाद्यावर आपण जास्त अनुराग करतोय आणि एखाद्याविषयी द्वेष करतोय तर मोह संपणार नाही आहे. मोह वाढलाच उलट. आपल्याला वाटते की एकीकडेच आहे आमचं, सगळीकडे कुठं आहे मोह. तर द्वेष सुद्धा एक टाईपचा मोह आहे. मोह से केवल राग ही होता हो ऐसे नहीं है, मोह से द्वेष भी होता है. मोह की तरंग राग भी है और द्वेष भी है, तो उस द्वेष का कारण मोह है और यह मोह द्वेष को बढ़ाएगा, राग को न बढ़ाएगा. काय मोह आहे तो द्वेषाला वाढवतो, रागाला नाही वाढवत. राग म्हणजे प्रेम, अनुराग. मोह म्हणजे राग पण आहे, द्वेष पण आहे. म्हणून म्हणतात ना, अम्मा तुम्ही माझा मित्र म्हणता पण शत्रूला पण माझा म्हणता, मग त्याला का जोडता स्वतःशी. तो पण मोह आहे तुमचा. म्हणजे जे माझं आहे ते माझंच आहे, पण सासू पण कोणाची. म्हणजे आता एक उदाहरण बरं का, की जे चांगलं आहे ते बी माझं आणि वाईट आहे ते बी म्हण सासू कोणाची, माझीच. कोणाची ते माझं म्हटलं तर सुटत असतं बरं का, नाही तर मग राहतं माग ते माझे नाहीत असं म्हणून तिथं जर वैराग्य केला ना काय उपयोग नाही. किसी से झगड़ा बनने से इतना अंतर आएगा कि उसका मोह द्वेष के रूप में होता है, राग रूप नहीं. मग तुम्ही काय करता, एखाद्याशी द्वेष झाला तर मौन घेऊन बसता. मग ते माझं पण म्हणायचं आहे तुझं पण म्हणायचं नाही, काय नाही, मौन घेतलं, संपला का नाही मोह. सांग का काय मी बोलत नाही काय नाही त्यांच्याशी. मौनानी वैर वाढतं सांगतात अम्मा. म्हणून सांगितलं ना, एखाद्याविषयी गैरपरिणाम झाले ना, बोला, जाऊन बोला. स्पेशली तुम्ही बोला तुमच्या परीने. त्यांनी बोलू दे नाही तर नाही बोलू दे समोरचा. तुमचं मन प्रसन्न राहणार, तुमच्याकडनं द्वेष संपणार. म्हणून एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला, कधी पण काय विसंवाद झाला, कधी आपल्या मनाच्या विरुद्ध झालं, मुलाने काहीतरी नको ते केलं, काय पण बोला, पण बोला. आपण ते धरून बसतो ना आणि काय करतो मग मौन घेतो, त्यांना काय करायचंय करू दे असं नाही. बोला पण मुद्दामुगी बोलायला पण जायचं नाही. म्हणजे मौन धरून बसतो तर ते डोक्यात राहतं की हे असं केलं त्यांनी, असं वाईट आहे. मग ते वाढत जातं, खत पाणी मिळत जातं त्याला. म्हणून एकदा बोलायला सुरू केलं ना, मग आम्हा काय करतात, आता त्यागी असतात संघामध्ये, अनेक त्यागी असतात. त्यावेळी समजा तिथं काय ते गुरूंच्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य त्यागींनी वगैरे काय केलं, काय त्यांच्याकडनं चुकलं, काय विसंवाद झाला एकमेकांमध्ये, काय भेद म्हणायचं त्याला. आता मतभेद झाले असतील तर जर त्यांनी धरून ठेवले ना तर त्यांचं सामायिक होत नाही आणि त्यांच्या मेन व्रतात दोष लागतात, त्यांच्या साधनेत दोष लागतात, विशुद्धी राहत नाही. मग ते काय करतात, एका सामायिकानंतर जर असं काय झालं तर दुसऱ्या सामायिकाच्या आधी क्षमावाली असते आणि जाऊन वयावृत्त करतात एकमेकांचं. म्हणजे जेणेकरून ते वैर संपतो. म्हणून पाया पडायचं, पाय दाबायचे. कोणाबद्दल असं झालं तर काय पोरगं डोक्यावरच बसते म्हणता. दूसरी बात यह है कि झगड़ा बनने से कदाचित एक पदार्थ से मोह न मिट जाए तो अन्य पदार्थ में मोह चलने लगेगा, क्योंकि अज्ञान बसा हुआ है. मोह का मिटाना सिवाय सम्यक ज्ञान के किसी उपाय से हो नहीं सकता. म्हणून तुम्हाला जे काय हे समजलं ना, द्रव्यक्षेत्र कालभाव माझं माझ्यामध्ये आहे, पराचं परामध्ये आहे, माझी सत्ता माझ्यामध्ये, हे सगळं समजून तुम्ही हे फायदा करून घ्या की
माझं अस्तित्व परामध्ये नाही. मग ती स्वतंत्रता भासित होणार आहे आपल्याला. समजा कोणाचा तरी वियोग झाला, आपले इष्ट कोणी परिवारजन, आई वडील, पती पत्नी, मुलगा वगैरे कोणाचा वियोग झाला, तुम्हाला काय होतं? किती क्लेश होतो, किती द्वेष होतो, किती अस्थिरता होते, संक्लेश होतात. का? कारण तुम्ही तुमचं अस्तित्व त्याच्यामध्ये मानलेलं असतं. आजकाल हे जीव तर सोडा, निर्जीव त्या मोबाईल हरवला तर जीव गेलेला असतो तुमचा. म्हणून काय घडवलं होतं जितूबाईंनी, मोबाईल जीव झालाय आणि तुम्ही सगळे, मी नाही म्हणले, तुम्हीच म्हणला. म्हणून आपल्या जीवाला जाणा. मोबाईल म्हणजे काय आहे सान्वी? जीव. म्हण होय का? त्याच्यावर मोबाईलवरच लेख लिहायचं का? काय म्हणून? मोबाईल कसा वापरावा? वापरावा का नाही वापरावा? बरोबर आहे. त्याचं चिंतन करायचं नाही आपल्याला ॲक्च्युली, त्याच्यापासून दूर होण्यासाठी. म्हणून जितकं प्रयत्न कराल ना तितकं चांगलं आहे. मी तर काल परवा तेच सांगायला लागले रोज की एका घरात ना अशी कंप्लेंट आली आहे. त्या घरामध्ये एक मुलगा असा अधीन आहे ना त्या मोबाईलच्या, म्हणले त्या घरातले सगळे त्याला तोडायचा प्रयत्न करत आहेत, तर तो सगळ्यांना तोडतो पण मोबाईल तोडत नाही. मग सगळे डिप्रेशनमध्ये आहेत की कसं त्याला सोडवायचं. त्याला काय बोललं तर राग येतो, चिडतो, रडतो, काहीतरी द्वेष करत बसतो, मौन घेऊन बसतो, मग खात पीत नाही, अभ्यास करत नाही. असं म्हणल्यावर मग काय करायचं घरातल्यांनी? एका घरातली नाही, सगळ्या घरातली परिस्थिती आहे. म्हणून आईबापांनी शहाणं व्हायला पाहिजे याच्यामध्ये. तुम्हाला अवेळी त्यांच्या हातामध्ये मोबाईल देणं किती चुकीचं आहे. आणि एक रेंज आहे हो, म्हटलं ना असं काही, पण मी तेच घेतलं की एक एज रेंज आहे, तेवढ्या रेंजपर्यंत त्यांना सेफ ठेवा. त्याच्यानंतर जरी हातात आलं ना तरी ते भाव राहत नाहीत त्यांचे, त्याच्यामध्ये अडकून पडण्याचे वगैरे. एक जबाबदारी येणार, एक थोडं व्ह्यू बदलणार, बाहेर जाणार. त्यामुळं तेवढ्यापर्यंत सांभाळा, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. तुम्ही त्यांना नको त्यावेळी दिलं ना ते साधन तर सगळं सुटणार आणि तेवढंच राहणार आहे. कोण आई कोण बाप के ते बी विसरून जाणार आहेत पोरं. म्हणून आपलं अस्तित्व दाखवा त्यांना, आपण त्याच्यामध्ये नाही, आपण आपल्यामध्ये आहे. हो, जाणा स्वरूप अस्तित्वाला जाणा. ज्ञान हे माझे रूप आहे, चेतना हे माझे रूप आहे. मी अज्ञान रूप नाही, अचेतन रूप नाही. अस्तित्व गुणसंपन्न जीव आहे. मी आहेच, आहेची अनुभूती करा. आहे, आहे, आहेच. ओम विसर्जन. नमो हरी.